आता निवडणुका कुठल्या कधी घ्यायच्या विधानसभेच्या ते देशाचा निवडणूक आयोग जो आहे इलेक्शन कमिशनर्स ते ठरवतात ना. त्यांनी ठरवल्यानंतर कोणाला काय त्याच्यावर काय मग करायला पाहिजे तर त्यांनी पाहावं. आता जर देशाच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की ही निवडणूक आता ही निवडणूक ही तारीख सगळ्यांना मान्य करावी लागते ना. आणि दुसरं म्हणजे हेही खरं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घ्यावीच लागते. परंतु मागची जी निवडणूक झाली 19मध्ये त्याच्यानंतर काही महिने जे आहेत राष्ट्रपती राजवट होती, त्यामुळे विधानसभा गठीत होऊ शकली नाही. विधानसभा गठीत झाल्यानंतर 5 वर्ष तिचं आयुष्य आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी सांगितलं की बाबा त्यांची विधानसभा संपायला महिना का 1.5 महिना काय असेल आवश्यक वेळ, त्याप्रमाणे त्यांनी तो हिशोब केला असेल. तर ते आता ते पवारसाहेब त्याच्यावर उत्तर देतील, मी काय उत्तर देऊ साहेब. आरोप कोणावर करणार? आमच्या त्या ओबीसीच्या संदर्भातल्या इतर काही गोष्टी ज्या आहेत, 2 वॉर्डचा एक मतदारसंघ का 4 वॉर्डचा एक, अशा काही अनेक गोष्टी त्या जर कोर्टामध्ये अडकल्या असतील तर निवडणुका कशा येणार? एक तर आमच्या त्या ओबीसीच्या निवडणुकाच्या 92 नगरपालिकांमध्ये ज्या आहेत संस्थांमध्ये ओबीसी शिवाय निवडणुका झाल्या. आम्ही त्याच्यातही गेलो. आमच्या ओबीसी 0 ओबीसी असं कसं काय करता येईल तुम्हाला? आणि त्या निवडणुका घ्याव्या लागल्या. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, मग 15 दिवसात निवडणुका द्या. तर त्यासाठी म्हणणारच ना आम्ही. अधिकार सोडून द्यायचा आम्ही ते ठीक आहे. साहेब, लोकसभेपेक्षा विधानसभेला देखील मोठा फटका बसू शकतो असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. म्हणजे एकंदरीत राजकीय परिस्थिती ठीक आहे, तो त्यांचा विचार आहे. फटका त्यांना बसेल का आम्हाला बसेल हे काही त्यांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे तो फटका कुठे बसतो ते आता जनता जनार्दन ठरवेल. साहेब, शेवटचा प्रश्न. सुनील तटकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की धारावीमध्ये जे काल प्रकरण घडलं त्यावर जरी महायुतीत आम्ही सहभागी झालो असलो तरी आम्ही शाहू फुले आंबेडकर यांचे विचार सोडलेले नाहीत. काय झालं? धारावीत काय प्रकरण घडलं? काल थोडासा वादंग झाला सर. कशावर?